मोदी भक्त आहे पण मी अंध भक्त नाही. हे कुठंच राहत नाही. यांचं सुपडा साहेब यांचं डिपॉझिट जप्त होणार. 370-100% भाजपची येणार, पण शिर्डीची लोकसभा भाजपची येणार नाही. आणि ही दाढी आहे ना, ही आउट होणार आहे. पार जाणार आहे दिल्लीत. हे आलेलं पार्सल आहे ना तिकडचं कर्ज जामखेडचं, हे आता तिकडंच फेकून मुंबईला 3 बार चालवायला पाठवायचं आहे चेंबरला. शेतकऱ्यांचं पूर्ण यांनी वाटोळं केलं. हुकुमशाही आणतील 100%. यांना काही झालं तरी तुम्ही सुद्धा मत देऊ नका पत्रकारांनी. मोदी सरकार जरी आहे तरी त्यांचं फक्त हे फोटातोटीचं राजकारण चालू आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही वाटत नाही. सगळ्यांचं म्हणजे विरोधक सुद्धा 100% नाही, पण 80% विरोधक सुद्धा वाकचौऱ्यांनाच मतदान करणार आहे. MH मराठीच्या चालता बोलता या विशेष कार्यक्रमामध्ये मी गणेश शावारी आपणा सर्वांचं स्वागत करतो. शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आता निवडणूक सुरू झालेली आहे. जे काही उमेदवार या आखाड्यामध्ये उतरलेले आहेत, जो तो आता आपल्या परीने प्रचाराला देखील आता त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि गावोगावी आता ते भेट देखील देत आहे. चालता बोलताचा आजचा जे काही कार्यक्रम आहे हा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले तालुक्यातील कोतुळ म्हणजेच मोळा परिसरातील या विभागामध्ये आता पोहोचलेला आहे. आणि चालता बोलता आपण आता या मतदार राजाशी या ठिकाणी आता आपण चर्चा देखील करणार आहोत. गेल्या 2-3 दिवसांपासून माध्यमांमध्ये ज्या काही आता बातम्या येत आहे, लोखंडे यांची काही उमेदवारी कट होती की काय, त्यांच्या जागी बबनराव घोलप किंवा त्यांचे चिरंजीव योगेश घोलप हे येत आहेत की काय, असं देखील आता चर्चांना आता मोठं उदाहरण आलेलं आहे. आणि याच्यामध्ये काही बदल देखील होऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. मी आता कोतुळमध्ये आहे, ग्रामपंचायतच्या समोर आहे आणि काही ग्रामस्थ मतदार या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण पहिल्यांदा संवाद साधूया. सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू झालेली आहे. काय कोतुळकरांच्या मनात काय आहे नेमकी आता? कोतुळकरांच्या मनात आहे नरेंद्र मोदी, त्यांच्या पाठीमागे आहे आम्ही. नरेंद्र, ठीक आहे. ते केंद्राची पूर्ण देशाची निवडणूक आहे, पण इथून कोण उमेदवार द्यायचा ते देतील ते. आता इथं लोखंडे आहेत, त्याच्यानंतर वाघचौरे आहेत आणि बबनराव घोलपांचे नाव आता 2 दिवसांपासून चर्चेत येते. नेमकी बबन जर घोलपांचं नाव जर आलं चर्चेमध्ये जास्त किंवा जर त्यांना उमेदवारी जर मिळाली तर जास्त टप होईल इथं. टप होईल, नक्कीच टप होईल. आणि जर त्यांना जर उमेदवारी नाही मिळाली तर मग नाही होणार टप नाही होणार. राजा भाऊ, काय वाटतंय? तुम्ही देखील एक मोठे कार्यकर्ते आहेत या विभागाचे. काय सध्याची परिस्थिती आहे अगदी थोडक्यात? निश्चितच तुम्ही जो प्रश्न विचारलाय, परंतु या ठिकाणी अजून उमेदवाऱ्या निश्चित झालेल्या नाहीये. काहींची उमेदवारी कट होऊ शकते, कोणाची येऊ शकते, अजून निश्चित काही नसल्यामुळं आम्ही त्या विषयावर तर लगेच काही मत प्रदर्शित करीत नाही. परंतु निश्चित भारतीय जनता पार्टी ज्या पक्षाचा उमेदवार असेल, आम्ही सध्या माजी मंत्री माजी आमदार वैभवराव पिचड आणि आमचे मार्गदर्शक मधुकरराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. परंतु भारतीय जनता पक्षाची जी उमेदवारी असेल त्याच्याबरोबर आम्हाला निश्चित काम करावं लागेल आणि त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणावं लागेल. मग ते बबनराव घोलप असू द्या किंवा सदाशिव लोखंडे असू द्या का अजूनही एखादा तिसरा कोणी असू द्या, असं निश्चित आमचं ठरलेलं आहे. जो वरून पक्षाचा आदेश येईल त्या पद्धतीने तुम्ही काम करा नक्कीच. काही ग्रामस्थ आहेत, राजाभाऊ देशमुख यांनी त्यांची प्रतिक्रिया पक्षाच्या वतीने थोडक्यात मांडली आहे. सध्या काय परिस्थिती आहे, कोणकोणते विकास कामं या 10 वर्षामध्ये झाले? त्याच्या अगोदर भाऊसाहेब वाघचौरे होते, त्यांनी 5 वर्षात काय कामं केलीत? लोखंडांनी या 10 वर्षात काय कामं केलीत आणि आता भविष्यात काय हवंय कोतुळकरांना? असे पब्लिक सांगते भाऊसाहेब वाघचौऱ्यांनी कामं केलेली पाहिजे. बरं, लोखंडांनी पण 10 वर्षात केली असतील ना? तिथं मला नाही एवढं, मी काय बाहेर असल्यामुळे काही मला पूर्ण माहिती नाही. काय वाटतं तुम्हाला? आमचं एकच आहे, मोदी 400 पार. यावर्षी मोदींनी जलजीवनची कामं केली, रस्त्याची कामं केली, 80 कोटी लोकांना मोफत 5 वर्ष रेशन. माझा एक प्रश्न परत तोच आहे, मोदींनी संपूर्ण देशासाठी खूप काही कामं केलीत, तुमच्या खासदारानं या 10 वर्षामध्ये काय कामं केलीत? नाही, खासदार नरेंद्र मोदींचा चेहरा आहे. खासदारांनी जलजीवनची कामं केली, रस्त्याची कामं केली, अजून जे काही कामं बाकी आहे ते 5 वर्षात होऊन जातील पूर्ण. त्याच्यामध्ये वाघचौरे, लोखंडे की बबनराव घोलप?
आम्ही पक्ष भारतीय जनता पार्टी जो आदेश देईल त्या उमेदवाराचं काम करणार. गोलपालला देऊ द्या किंवा लोखंडेला उमेदवारी देऊ द्या, आम्ही त्यांचं काम करू. कोणाला देऊ, आम्ही फक्त मोदींना पाहून नाही का, मोदी जो माणूस देईल त्याला आम्ही मतदान करणार. मोदी त्यांच्या समोर जो काही उमेदवार ते देतील, त्यांचा पक्ष जो उमेदवार देईल त्यालाच निवडून असं म्हणतात. बाबा काय काय कामं झालीत? समजे कामं काय काय झालेली आहेत, फार सगळी झाली. काय आता काहीच करायचं ठेवलं नाही. नाही बोला. कमीत कमी शेतकऱ्यांना खताचे बाजार कमी करायला पाहिजे, कारण त्याच्यामुळं काय होतं, शेतकरी तोट्यात येतो. हे पैसे आपण हे एवढे घालतो ना, तेवढे पैसे आपल्याला भेटते नाही, असं त्यांनी करायला पाहिजे ना. अजून आता काय सध्या कोणाच्या नावाची जास्त चर्चा आहे? कोणाच्या नावाची चर्चा आहे जास्त? टोटल नाही, त्याच्यामुळे लोकांना नाराज कशामुळे आपल्या या खतं घ्यावळाच आहे ना, औषधं घ्यावळाच आहे, त्यांच्या किमती कमी नाहीत, त्यांच्या किमती जास्त आहे. त्यांनी ते बाजार कमी करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे शेतकऱ्याला तेवढं उत्पन्न भेटत नाही ना, मग असं पाहिजे. शेतकऱ्यांचा फार कंबोड मोडले. मग असंच आहे. काय बोलायचंय आज आहे, पण मोदी साहेबाच आहे ना, कारण त्याने शेतकऱ्यांसाठी एवढी व्यवस्था केलेली का 6,000 रुपये भेटतात. इकडे सुद्धा उद्धव ठाकरे असते, पण आज उद्धव ठाकरे असते शिर्डी लोकसभा आपली म्हणजे इथं तालुक्यातली, पण निलेश लंके असू द्या किंवा मराठा म्हणजे याच्यामध्ये मला बोलायचं नाही, पण याचा जातभेव मी पाळतही नाही, पण त्यांनी असंच बोललेलं आहे. पण केंद्र सरकारने हे अतिउत्तम आहे, आजही तेच येणार नाही. केंद्रानं गंज तुम्हाला 6,000 रुपये शेतकऱ्यांना दिलेत, राज्य सरकारने पण दिले. ऐका, माझा एक प्रश्न समजून घ्या. पण जीएसटीच्या माध्यमातून खतांचे बाजार, औषधांचे बाजार, शेतकऱ्यांचं मालाला हमी भाव मिळत नाही, याबाबत काय? आज जर 230 रुपयाने गॅस कमी करतो एक व्यक्ती, जर देशाचा पंतप्रधान आहे तो गॅस कमी करतो, कंपन्याला 2,000 किंवा जीएसटी वाढवता. आपण तुम्हाला बोलण्याचं लेक्चर इथं तुम्ही आलेले आहेत, मला उत्तर द्यायचंय. पण मोदी सरकारना इथं नेतृत्वात कोणी वाजपेयी असू द्या, कोणी असू द्या, बीजेपीमध्ये एकमेव माणूस मोदींना संपूर्ण जग आता मान्य करते, पूर्ण देश मान्य करतोय. पण तुमच्या स्थानिक खासदारांच्या बाबत काय? खासदाराला मी आजपर्यंत आहे ना, आज त्यांनी कामच केलेलं नाही, आमच्या गावात आजपर्यंत आलेला सुद्धा नाही. सदाशिव लोखंडे असू द्या, भाऊसाहेब मागील 10 वर्षापर्यंत आलेली संख्या असू द्या दक्षिण नगरमध्ये, पण आज आहे ना सुजय विखेचा असू द्या. पण आम्ही आमदार साहेबांना मानतो, पिचड साहेबांना, त्यांनी मुंबईवरून सूत्र हलवतात आमच्या तालुक्याचा विकास केलेला आहे. नक्कीच, म्हणजे ही सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे. थोडंसं आपण पुढच्या चौकात जाऊ आणि तिथे देखील आता आपण सर्वसाधारण ग्रामस्थांशी, मतदारांशी बोलणार आहोत. एक व्यावसायिक म्हणून काय अडचणी आहेत, समस्या आहेत? शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू झाली आहे, वाकचौरे आहेत, घोलप आहेत, त्याच्यानंतर लोखंडे आता चर्चेमध्ये आहेत. कोण उमेदवारी अर्ज भरते, कोणाला फायनल होती, हे नंतरच आहे. पण सध्याची परिस्थिती काय, कोथरूडकरांच्या मनात काय आहे आणि एक व्यावसायिक म्हणून काय वाटतंय? तसं पाहायला गेलं तर आज येत्या 10 वर्षाच्या पाठीमागे गेलं तर लोखंडे साहेबांनी कोथरूडमध्ये म्हणावा असा विकास केला नाही. त्या पाठीमागे पहिले 2009 साली जे खासदार होते भाऊसाहेबजी वाकचौरे, ते तळागाळापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले खासदार आले. काय गोष्टीमुळे त्यांचं चुकी झाली असेल, त्यांनी पक्षांतर केलं असेल, आता वरच्या सरकारपासून खालीपर्यंत ते चालू आहे स्थलांतर. त्या गोष्ट सोडून आज आमचा कोथरूडचा पूल झाला मोठा, खरं योगदान त्या पुलासाठी असेल ना ते भाऊसाहेबजी वाकचौरे साहेबांचं आहे. त्यांनी आपले मंत्री होते मागच्या गिरीश महाजन साहेब, सुदीप भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे सतत पाठपुरावा आमच्या कोथरूडची कृती समिती होऊन त्यांनी असा प्रामाणिकपणे पार नाही का, सत्तेत नसताना सुद्धा पाठपुरावा केला आणि तो पूल मंजूर करून आणला. सध्या काय चर्चेत कोण आहे, लोखंडे, घोलप की वाकचौरे? साहजिक आहे, कोथरूडचा कल हा एक तालुक्यात उमेदवार आहे, स्थानिक उमेदवार आहे, वाकचौऱ्यांकडे कल जास्त राहणार. वाकचौऱ्यांकडे असणार. बाकी समस्या काय आहेत अजून? काय विकास कामं होणं गरजेचं आहे इथं? आता भरपूर विकास कामाची गरज तसे पाहायला गेले तर, पण भविष्यात वाकचौरे साहेब खासदार आहे तर निश्चितपणे विकास होईल ही गॅरंटी तुम्हाला देतो मी. आणि लोखंडे झाले तर परत पाचरे गायब होतील ते. पण लोक तर म्हणतात मोदींचा चेहरा म्हणून त्यांना द्यावं लागतं. 100% मोदी साहेबांचं नेतृत्व प्रचंड योगवान आहे, पण शिर्डी लोकसभेत योगदान झालं नाही त्यांचं लोखंडे साहेबांमुळं. जर आता सध्या वाकचौरे, लोखंडे आणि घोलप यांच्या नावाची चर्चा आहे. समजा बबनराव घोलप यांना जर उमेदवारी जर मिळाली तर वाकचौरे आणि घोलप यांच्यामध्ये चांगली लढत होऊ शकते 100%. कारण बबनराव घोलप नवीन चेहरा राहील आणि याच्या पहिलं सुद्धा नाही का बबनराव घोलप यांना पण उमेदवारी जाहीर झाली होती, पण काही अडचणीमुळे त्यांची उमेदवारी कॅन्सल झाली आणि ती लोखंडे साहेबांना मिळाली.
पण निश्चितच वाकचौरे साहेबांचं इथं पाडदळ राहील, 100% सांगतो मला मी. तुमचे खासदार कोण होते? लोखंडेच होते ना. नाही, लोखंडेच असते माझ्या अंदाजे. काय काय विकास कामं होणं गरजेचं आहे इकडं विकास कामं तसं पाण्याच्या संदर्भात पाहिजे, त्याच्यानंतर शेतकऱ्यांकडे लक्ष पाहिजे, त्याच्यानंतर आता रस्त्यांची कामं सध्या चालूच आहे, पण ते कोणामार्फत चालू एवढा काय माहीत नाही. हां, आणि खास करून हा आपला जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्हा, इकडे शेतीकडे लक्ष पाहिजे होतं, पण कोणत्याही प्रकारे शेतीला बाजार नाही, सोयाबीनला बाजार नाही. आता सध्या कांद्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, इलेक्शन आले म्हणून थोडीशी निर्यात चालू आहे, थोडेफार बाजार आहेत, आणि इतर भाजीपाल्याला तर अजिबात बाजार नसतात. त्या पद्धतीनं विकास म्हणावा असा विकास नाही. मोदी सरकार जरी आहे तरी त्यांचं फक्त हे फोटातुटीचं राजकारण चालू आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही वाटत नाही. खासदार पाहिलेत का कधी? खासदार फक्त एकदाच पाहिले होते, त्याच्यानंतर परत भेटले नाही. 10 वर्षामध्ये? हां, नाही भेटले परत. याच्या अगोदर कोण होतं? त्याच्या अगोदर एवढं नाही बरं का सांगता येणार, तसं राजकारणाकडे एवढं लक्ष नसतं, पण चाललेला सद्यस्थितीचा एक आढावा दिला. नक्कीच. आपले खासदार कोण होते? आपले लोखंडे होते. लोखंडे. त्यांच्या अगोदर वाकचौरे. काय सध्याची परिस्थिती काय वाटते? निवडणुका सुरू झाल्यात. निवडणुका सुरू झाल्यावर आता आमचे खासदार कधी इकडे दिसले नाही बा, पुन्हा दिसलेच नाही, अजिबात नाही. काय काय विकास कामं झालीत मग 10 वर्षात? काहीच नाही. खासदार निधी कुठं काय काय माहीत नाही कोणाला. वाकचौरे ते त्यांच्या काळात त्यांनी बऱ्यापैकी कामं केली होती. 5 वर्षात खूप कामं झाली त्यांच्या काळात. या 10 वर्षात काहीच नाही. नाही, कुठं नाही. आमच्या गावात नाही मला. आता जलजीवनचे कामं सुरू आहेत, रस्त्यांचे कामं सुरू आहेत, अनेक योजना केंद्रांना दिल्यात. शेतकऱ्यांना पैसे अकाउंटला येत आहेत. काय अकाउंटचे ते पैशांची करतात इकडे, बाकी शेतीमालाला भाव नाही, ते अकाउंटचे पैसे किती. एका बाजूला थोडक्यात पैसे द्यायचे, दुसऱ्या बाजूला काढून घ्यायचे खात्यांच्या माध्यमातून. हा, ते तर काय वाटतं सध्या काय होईल? निवडणुकीची परिस्थिती बेकार आहे आमची. ते पिंपळगाव धरण, त्याच्यात आता जाऊन पाहा तुम्ही, पाणी नाही, उगत पार नदीत थोडे, आणि मग काय उपयोग? शेती 12 महिने कुठं राहिली. आता काय वाटतं कशी निवडणूक होईल? कोण येईल निवडून? निवडणूक आता लोखंडेंच्या बाबतीत तरी नाही बा आमच्या इकडं, किंवा माझं वैयक्तिक मत नाहीचे. लोखंडे नाही, लोखंडे नाही, वाकचौरे असले तर वाकचौरे. अजून उमेदवारी फायनल व्हायची आहे, तिकीट कोणाला मिळते ते पण अजून जाहीर होणार आहे. पण आता बबन गोलपांचं नाव चर्चेत येते, ऐकलं की नाव कधी? हा, ऐकलेलं आहे. बबन गोलपान ते जर हे लढत जर झाली त्यांच्यात जर मोठी टक्कर होईल. हा, टक्कर होईल, मग होईल टक्कर. काय वाटतं तुम्हाला? काय सध्या लोकसभेची निवडणूक सुरू झाली, बोला काय म्हणणं आहे? आमचं काहीच म्हणणं नाही, कोणी निवडून येऊ बा. बरं, कामं केली पाहिजेत. हा, कामं केली पाहिजे. दरवेळेला असंच म्हणतात ना, पण कोणी निवडून येऊ द्या, कामं झाले पाहिजे, पण कामं होत नाही ना. आता कामं होतील ना, हे काही कामं चालूच आहे थोडीफार. येथे स्थानिक आमदार असतील, स्थानिक पदाधिकारी असेल, यांच्या माध्यमातून हे कामं मंजूर झालेले आहेत. असं खासदाराचं कोणतं मोठं काम आहे का ते तुम्हाला माहिती आहे 10 वर्षातलं? बोला. तेव्हा ते खासदाराचं मोठं काम कोणतं आहे? हे आता लोखंडे साहेबांचं एकही नाही. छोटे मोठे आहेत म्हणा. नाही, एकही नाही. एक मोठं काम नाही. काय मग सध्याची काय परिस्थिती वाटते कोथरूडमधून? भाऊसाहेब वाकचौरे कारण काय? चांगला माणूस आहे, लोकांचा माणूस आहे, माणसातला माणूस आहे, स्वभावाने चांगला आहे, येतो जातो कार्यक्रमाला. लोखंड येत नाही? लोखंडी आलाच नाही, 2दा दिलं फुकट निवडून त्याला. फुकट म्हणजे कसं? बाहेरचं आयात करून दिलं फुकट निवडून लोकांनी. लांबट्यांसारखं पैसे दिले आणि मतं दिले. अजिबात काय मराठा आरक्षणाबाबतीत तो अजिबात काय काही बोललेला नाही. तेव्हा हे पण मराठ्यांचा त्यांच्यावर रोष राहील. हे सरकार फक्त फुटाफुटीचं राजकारण करतं, याच्या व्यतिरिक्त काही नाही. हे जे सगळे पक्ष एकत्र करून जेवढे आलेत ना, यांचा महाराष्ट्रामध्ये सपाटा होणार आहे. एकही निवडून येणार नाही. शिंदे येत नाही, शिंदेचा पोरगा येत नाही, अजित पवार येत नाही, आणि तो आपला टरबुजा पण येत नाही. काय नाही. शेती संदर्भातल्या काय समस्या? शेतकऱ्यांचं पूर्ण यांनी वाटोळं केलं. यांना बिल्डरांच्या त्या अदानी अंबानीला जमिनी द्यायच्या आहे शेतकऱ्यांच्या, आणि त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या दुधाला बाजार नाही, सोयाबीनला बाजार नाही, ऊसाला बाजार नाही, गव्हाला बाजार नाही. आता जमिनी सगळ्या शेतकऱ्यांनी विकायच्या. कोणाला विकायच्या? अदानी अंबानीला विकायच्या. अदानी अंबानी यांना डोनेशन देईन पैशाला इलेक्शनला, आणि काही दिवसांनी हुकुमशाही आणतील. हुकुमशाही आणतील 100%. यांना काही झालं तरी तुम्ही सुद्धा मत देऊ नका पत्रकारांनी.
पत्रकारांनी देखील मतं देऊ नका अशी प्रतिक्रिया आहेत. बोला, काय सांगाल शिर्डी लोकसभा मतदारसंघाची? इकडे या. शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आता निवडणूक सुरू झाली आहे, काय प्रतिक्रिया आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून? सर्वसामान्य नागरिक म्हणून शिर्डीमध्ये भाऊसाहेब वागचौरे 100% चांगल्या मताने लीड घेणार. हो, लोखंडे साहेब 10 वर्षे त्यांना 15 दिवसात त्यांना खासदार केलं. लोखंडे साहेबांना 10 वर्ष खासदार राहिले, पण अजून ते एकाही खेड्यापाड्यामध्ये पोचलेले नाही. आणि यापूर्वीचे वागचौरे 5 वर्ष खासदार होते. प्रत्येक गावात त्यांचं फुल नाही फुलाची पाकळी सभा मंडप म्हणा. माझ्या वाघापूरमध्ये 3.5 कोटीचं काम त्यांनी केलेलं आहे माझ्या वाघापूरमध्ये, आणि 2 सभा मंडप दिलेले वागचौरेंनी 5 वर्षामध्ये. समजा याच्यामध्ये बबन घोलप यांना जर उमेदवारी जर मिळाली भाजप आणि शिंदे गटाकडून, तर कशी टक्कर होईल, कशी परिस्थिती असेल? काहीच फरक पडणार नाही. आयात उमेदवारी तर चालू शकत नाही. बबन घोलप तर आयात नाही ना? नो, बाहेरचा मतदारसंघ वेगळा आहे ना त्यांचा. मतदारसंघ कसा? ते संगनमेरचे नाही, ही चुकीची बातमी. संगनमेरचे नाहीचे, ते नाशिकचे प्रॉपर. त्यांनी मागच्या वेळेला तर ज्यावेळेला ती 2019 साली जो काही पत्रक काढलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी उतारा टाकला होता, मी संगनमेरचा. नाही, संगनमेरला त्यांनी जमीन घेतलेली असं, पण ते संगनमेरचे नाही, ते खूप नाशिकचे. तेव्हा घोलप जरी आला तरी काही फरक पडणार नाही. इथं वागचौरे आणि वागचौरेच पॅटर्न चालू. हो, वागचौरेच पॅटर्न चालणार. बाकी काय समस्या? अजून समस्या भरपूर आहे शेतकऱ्यांच्या. काय? शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार नाहीये. आता वाढलेत ना बाजार? नाही, हे इलेक्शन पुरते 2 दिवस वाढले, त्यांनी काही फरक पडणार नाही. आणि दूध 40 रुपये लिटर दूध होतं ठाकरे सरकार असताना, आता ते दूध आहे 25 रुपये. म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघत नाही याच्यामध्ये. अशी ही अवस्था झालेली शेतकऱ्यांची. आता केंद्र सरकार, राज्य सरकार शेतकऱ्यांना पैसे पाठवते खर्चायला. नाही, काय ते 5 रुपये पाठवून राहिले, त्यांनी काय फरक पडतो? हे 25 आणि ते 5 रुपये महिना चालू झाला ना शेतकऱ्यांना. नाही, शेतकऱ्यांचंच रक्त काढून शेतकऱ्यांना पाजू राहिले. खताचे बाजार बघा तुम्ही, सोयाबीनचे बाजार बघा, याची जर तुलना केली, शेतकऱ्यांचेच पैसे घेऊन शेतकऱ्यांना देऊ राहिले ते. बाकी याच्यात काही फरक नाही केला त्यांनी. नक्कीच. म्हणजे शेतकरी देखील आता त्यांना समजायला लागले, शेतकऱ्याला देखील जो काही 1000 रुपये तुम्ही महिना देत आहेत आणि जे काही राज्य सरकार देत आहे असे जे काही एकूण पैसे देत आहेत, मात्र त्याच्यामध्ये GST असेल, खतांचे बाजारभाव असेल, याच्यामध्ये जे काही दरवाढ केलेली आहेत, सिलेंडरचे जे काही बाजारभाव आहे ही देखील प्रचंड वाढलेले. म्हणजे एका बाजूनं 30% शेतकऱ्यांना म्हणजे सगळ्यांनाच द्यायचं आणि 70% त्यांच्यातून परत काढून घ्यायचं, हे आता शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना समजायला लागलं. थोडंसं पुढे देखील आपण जाऊ, थोडंसं समजून घेऊया. काय शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी का भाऊसाहेब वागचौरे निवडून येतील. कारण काय? कारण सदाशिव लोखंडे आजपर्यंत 10 वर्षामध्ये कुठेही दिसले नाही. कुठलाही बी शेतीविषयी त्यांनी असं कुठलाही बी पुढाकार घेतलेला नाही. घेतला की ज्यावेळेला कांद्याला बाजार नव्हते त्यावेळेला केंद्रामध्ये गळ्यामध्ये कांद्याची माळ घालून त्यांनी आंदोलन केलं होतं, संसदेचं लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला मोठा. हा, आता मागच्याच महिन्यामध्ये माझा 7 रुपये किलो कांदा गेला मार्केटमध्ये, ओतूर मार्केटमध्ये. आणि त्यानंतर त्यांनी निर्यात उठवण्याची घोषणा केली, ती अफवा केली त्यांनी. आणि त्याच्यानंतर आता 11 ते 12 रुपये कांदा रात्रीची लाईट येते, दिवसा लाईट नाही. आणि शेतासाठी वाघाची याची त्याची अडचण राहते, दिवसाची लाईट द्यावा. आणि भाऊसाहेब वागचौरेंनी जे 5 वर्षे होते इथं, तर त्यांनी कमीत कमी सभामंडप गावोगावी भेटून सामान्य माणूस त्यांच्यापर्यंत गेला तरी ते समोरासमोर भेटत होते. यांची अपॉइंटमेंट घ्यायला लागते. मग काय कोतुळकर असतील किंवा आजूबाजूचे जे काही लोक आहेत या ठिकाणी बाजारपेठेमध्ये येत असतात, काय सगळ्यांच्या मनात काय नेमकी कोणाच्या नावाची जास्त चर्चा होते इथे? भाऊसाहेब वागचौरे. फक्त एकच नाव? हो. कारण की नाही ना, यांनी गद्दारी केली ना. भाऊसाहेब वागचौरेंनी गद्दारी केली की? हो, त्यांनी गद्दारी केली, पण त्यांनी जनतेने धडा शिकवला, त्यांना दाखवून दिलं ना इथं. अच्छा, 5 वर्ष दाखवून दिलं, तसं लोक दाखवून देणार ना. 10 वर्ष दाखवून दिलं. हा, 10 वर्ष दाखवून दिलं. त्यांना बी अनुभव आहे ना, म्हणून ते पुन्हा परत आले इकडं. चूक सुधारली त्यांनी म्हणायचं. चूक सुधारली. म्हणजे शेतकरी देखील पूर्ण राजकारण आता समजून घ्यायला लागले. आपण आता चालता बोलता पुढच्या चौकात जाऊ. काय शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, काय हवा इकडून, काय कोणाच्या नावाची? वागचौरे 100% चालणार. विरोधक सुद्धा वागचौरेंनाच मतदान करणार. आता लांबटे पिचडांनी ठरवलंय, ते किती एकत्र आले ते शेवट लोकांना माहितीच आहे ना कोण कामाचं आहे. वागचौरेंचं ब्रीद वाक्य जे आपला माणूस आपल्यासाठी. पण लांबटे आणि पिचडांनी जे 2019ला एकमेकाच्या विरोधामध्ये आमने सामने होते, ते आता एका व्यासपीठावरती आले, त्यांनी चंग मानलाय
की लोखंडेंना आता निवडून आणायचं आहे. ही निवडणूक फक्त शिर्डी लोकसभा मतदारसंघाची नाही तर ही देशाची निवडणूक आहे, मोदींची निवडणूक आहे. अहो लोखंडे 10 वर्षात आम्हाला 3 वेळा बी दिसला नाही. तो काळा आहे का गोरा आहे हे सुद्धा माहित नाही. कशावर मतदान द्यायचं त्याला? काहीतरी पाहिजे ना, कर्तव्य तर पाहिजे का नाही. कोतुळमध्ये 10 वर्षातून तो 3 वेळा बी कोतुळ येईल नाही. हे कोणत्या बेसवर त्याला मतदान करायचं? काय कामं केली त्यांनी सांगावं ना. आमच्या गावासाठी, तालुक्याचं जाऊ दे, आमच्या गावासाठी काय केलं त्यांनी सांगावं. असं त्याच्यामुळे सगळ्यांचं ठरलंय. सगळ्यांचं म्हणजे विरोधक सुद्धा 100% नाही पण 80% विरोधक सुद्धा वाकचौऱ्यांनाच मतदान करणार. सचिन काय शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे स्पष्टपणे यांचाच विजय होणार आहे. जरी मी स्वतः BJPचा कार्यकर्ता असलो तरी पण ह्या कुतुळगाव ज्यावेळेस आऊट झालं होतं त्यावेळेस पुलाचं काम प्रामुख्याने पूल कृती समितीच्या माध्यमातून भाऊसाहेब वाकचौरे यांनी सतत पाठपुरावा करून 101 कोटी रुपयाची फाईल मंजूर केली आणि ह्या कोतुळपेठेला नवं जीवदान दिलं. म्हणून भाऊसाहेब वाकचौरेंची उतराई होण्याची वेळ या कोतुळगावांवर आलेली आहे. म्हणून सर्वसामान्य माणूस असेल, पेठेतले पेटकरी असतील, शेतकरी असेल, सर्व समाजातील वर्ग असेल, हा 100% भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांचा ऋणी आहे आणि त्या ऋणीतून उतराई होण्याची वेळ नक्कीच आम्ही मतदानातून करू, यात काही शंका नाही. म्हणजे ह्या 10 वर्षामध्ये लोखंडेने काहीच मदत केली नाही. लोखंडे आम्ही बघितलंच नाही. काळा आहे का गोरा आहे का काय आहे माहितीच नाही. शिवाय स्वतः मी BJPचा कार्यकर्ता हे तुम्हाला पण माहिती, तरी पण मला माहित नाही नेमकी तो कसा आहे. आणि त्यांनी कोणचा, माझं सोडून द्या, पण शिंदे गटातला असू किंवा जुना ठाकरे गटातला असू, त्यांनी कोणताही फोन उचलला नाही किंवा कोणाला रिस्पॉन्स दिला नाही. मग नेमकी तो कधी आलाय कधी गेला हे जर माहीत नसेल तर अशा माणसाला मतदान करून कुतुळगावांनी किंवा त्या तालुक्यांनी कशाला व्यर्थ मतदान दौडायचं? जो माणूस आपल्या संघ, आपल्या सेवेसाठी, आपल्या विविध समस्यांसाठी जो माणूस नेहमी उतरवतो, म्हणून भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांनाच आम्ही मतदान करू 100%. आणि पेठसुद्धा आणि कुतुळगावसुद्धा 100% 90-10 होईल. तुम्ही BJPचे पदाधिकारी म्हणता, कार्यकर्ता म्हणता, BJPच्या विरोधामध्ये तुम्ही आता धोरण घेण्याचा प्रयत्न करून राहिले समोरासमोर. तुमच्यावरती तुमचे वरिष्ठ कारवाई करतील, तुम्हाला काढून टाकतील पक्षातून. आम्हाला पक्षातून काढून टाकलं तरी चालेल, त्याच्यामुळे आम्ही कार्यकर्ते होऊन राहिलेलो आहे. आम्ही त्याच्यामुळे पद सुद्धा नाही घेतलं. मला पद मिळत होतं तरी नाही घेतलं. का? कधी हे लातमर्तीन भरोसा नाही, कारण आपल्याला भाऊसाहेब वाकचौरेंना मतदान द्यायचं आहे. म्हणून भाऊसाहेब वाकचौरे हेच आमच्यासाठी सर्व काही आहे, त्यात शंकाच नाही. आणि कुतुळच्या कुठल्याही व्यक्तीला विचारलं, कोणत्याही, कुतुळचं सोडावं, तुम्ही तर तालुक्यात फिरणारे 90-10 होणारे, संगमनेर सुद्धा 90-10 होणारे. तिकडं गडाकांना त्यांनी कोपरगावच्या सभेमध्ये आमंत्रित केलं. गडाक म्हणजे माझा काही संबंध नेवासून ते आले नाही. नेवासा आहे श्रीरामपूर मतदारसंघात साहेब उभे राहिले होते, 4000 मतांनीच पडले. तिथेही त्यांचा बाले केलाय. हे राहिले कुठं? हे कुठंच राहत नाही. यांचं सुपडा साहेब यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे. यांनी किती उड्या मारल्या तरी पण. आता नवीन 2-3 दिवसांपासून माध्यमांमधून बातम्या येत आहेत की उमेदवारी कट होऊ शकते, लोखंडेंची होऊ शकते. त्या जागी बबन घोलप असतील किंवा योगेश घोलप असतील, यांचं नाव समोर येऊ शकतं. भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी फायनल झालेली आहे. जर बबन घोलप जर आले पुढं तर ही टक्कर, हा टेम्पो थोडासा 90-10 तुम्ही म्हणताय, थोडंफार होईल मागं पुढं? थोडंफार सुद्धा मागं पुढं नाही का होणार. कारण का माहिती का, आपण ज्याची गावापोळी त्याचीच वाजवा टाळी. बबन अण्णांना ठीक आहे, आम्ही मानतो त्यांना, त्यांनी इथून मागं संघर्ष केला असेल, त्यांनी चांगलं काम केलं असेल. पण निश्चित 10 वर्षासाठी, ह्या 10 वर्षात आमचं पार कोतुळगावचं अकोले तालुक्याची पेठ संपुष्टात आली होती. निळवंडा धरण जे म्हणतात का, निळवंडा धरणाचं ज्यावेळेस सुप्रमा मंजूर करायची होती, ते मोठा पांढरा हत्ती म्हणतात. आमच्या कोतुळगावच्या पुलाच्या सुप्रमा ज्यावेळेस मंजूर होत होते त्यावेळेस आमच्याबरोबर निळवंड्याचे कार्यकर्ते मुंबईला साहेबांबरोबर राहायचे. दर मंगळवारी साहेब स्वतः कामधंदा सोडून आमच्याबरोबर मुंबईला राहायचे. त्यावेळेस साहेबांनी निळवंड्याचं असेल, कोतुळ पुलाचं असेल, हे सर्व कामं साहेबांनीच केलेले. साहेबांशिवाय कुणीही केलेलं नाही. कारण असा हात धरला निघाला का चला साहेब इकडे निघणार. हे इतके मोठाले माणसं घ्यायचे, आपण वाऱ्याला नाही बुटाजवळ बी जाऊ शकत नाही ना. यांचं करायचं काय आम्हाला? तुम्ही तुमच्या घरात मोठे भाऊ, आम्ही आमच्या घरात मोठे, बस. ठरलंय. फायनल केलंय. फायनल कोणी येऊन काही येऊ, डायरेक्ट ठरलंय. बरं काय बोला, काय परिस्थिती आहे? काय नाही भाऊ, काय आता धंदे पाणी सगळे लॉस आहे. काय सगळे त्याच्या पलीकडे काय बोलणार आहे आम्ही? बेकारी वाढली. हो, बेकारी वाढली. मग काय आहे? कोणामुळे वाढली? हे पाहता तुम्ही, भाजपामुळे वाढली. काय बाबा, काय बोला, काय येतं का पैसा बिसा अकाउंटला येत असतील ना, मोदी साहेब पाठवत असतील? काहीच नाही अजून, मला काहीच भेटत नाही अजून. काय अडचणी काय काय आहेत? अडचणी सगळ्याच अडचणी आहे. आता म्हणजे ते 3,000 रुपये तो कुठं दिलेच नाही. तुझे चाटचूट करतात. चाटचूट? हा, चाटचूट करते चालू आहे सरकार. पैसे आलेच नाही का? नाही, 1 रुपये नाही. मला तर नाही, मला नाही. मी तुम्ही गेलेच नसतील कोणाला म्हणायला? काही म्हणजे माझ्याकडून चूक झाली असेल तो भाग वेगळा,
पण अजून मला काही मिळालेलं नाही. बरं काय खासदार कोण होते आपले? खासदार आपले लोखंडेच होते ना. आता कोणाला द्यायचं नवीन परत? आता ना मी भाजपलाच देणार. भाजपला? भाजप. लोखंडे? हा भाजप, मोदी सरकार. मोदी सरकार. हा बर बोला. इकडे अजून काय बोलायचं कोणाला? हा बोला. आता मी एक कापड व्यावसायिक आहे. मोदींनी आता नवीन एक कायदा आणलाय MSPचा. त्या MSPच्या कायद्याने 70% छोटे व्यापारी संपणार आहे. ज्यांच्याकडे भांडवल नाही त्यांना आज सगळं दुकानदारी बंद करावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळे जो व्यापारी वर्ग आज मोदीकडे होता तो जो 50%ला वर आज मोदीच्या विरोधात गेलेला आहे. मी मोदी भक्त आहे पण मी अंधभक्त नाही. मी मोदी भक्त आहे पण मी अंधभक्त नाही. चुकीला चूकच म्हणलं पाहिजे, मी ह्या तत्वाचा आहे. त्याच्यामुळे मोदीला थोडा फरक पडणार आहे. येणार मोदी सरकारच, त्याच्यात अपील नाही, पण त्यांना जागेला लय फटका बसणार. अंदाजी 300च्या पुढे जाऊ शकत नाही. ते 300च्या आतच राहणार. त्याने तर नारा दिलाय 400 पार. नाही 400 करू द्या ना. 400 ते काय 500 म्हणतील हो, म्हणायला काय लागत आहे. पण जो व्यापारी वर्ग आज जो समजा आमचा कापड व्यवसाय जो व्यापारी वर्ग आहे तो जो 70% संपल्यातच जमा आहे. ज्यांच्याकडे भांडवलच नाही ते धंदेच करू शकत नाही. मग त्यांनी काय करायचं असा प्रश्न आहे ना. आता मी सुद्धा एक छोटा भांडवलदार आहे. समजा आज मला व्यापारीने उधार दिलं नाही तर मी इथं उधार वाटू शकत नाही ना. मग पर्यायीने माझा धंदा संपणार किंवा मी बी संपणार. त्याच्यामुळे तो जो कायदा आणला मोदींनी त्याच्यामुळे 70% 60% जो कापड व्यापारी त्याला विरोध करणार 100%. काय कोथरूडचा आवाज? कोथरूडचा आवाज असा आहे का आम्हाला भाऊसाहेब वागचौरेच पाहिजे. कारण काय? कारण असं काय, हे जे समजा लोखंडे जे खासदार आहे ते या मतदारसंघात फिरलेलेच नाही गेले 5 वर्ष. म्हणजे ते आपण म्हणतो ना मिस्टर इंडिया जो पिक्चर आहे का, हे त्यातले एक खासदार आहे. हे फक्त आज इलेक्शन आलं आहे म्हणून ते इथे येत आहे. आम्हाला पण मोदींना निवडून द्यायचं आहे, पण मुळात जर कॅन्डिडेटच असा दिलेला आहे तर कसं काय त्यांना मतदान करायचं आम्ही. आणि भाऊसाहेब वागचौरेंनी 2009 साली जे निवडून आल्यानंतर जे कामं केले त्याच्यानंतर परत विकास इकडं झालेलाच नाही. आणि अकोले तालुक्याचा भरपूर विकास केला त्यांनी. मोदींना निवडून द्यायचं बोलतायत, त्यांच्याच पक्षाचा महायुतीचा जो काही उमेदवार आहे, मग तुम्ही म्हणतायत वागचौरे, नेमकी समजायचं काय? विषय असा आहे का, मुळात जे कॅन्डिडेट वरून ठरवतात त्यांनी मुळात एक्झिट पोल घ्यायला पाहिजे ना. पहिला लोकांचं मत काय आहे, म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया काय या खासदाराविषयी आपण जे कॅन्डिडेट देतोय त्यांनी ठरवायला पाहिजे ना. त्यांनी इथे येऊन बघायला पाहिजे यांनी विकास कामं केले आहे का नाही. कामं नाही, कुठंच काही नाही, कोणाची भेटीगाठी नाही, आणि फक्त इलेक्शनच्या वेळेस यायचं, मतदान घ्यायचं, निवडून जायचं. अजूनही उमेदवारी अर्ज भरले नाही. जे काही पदाधिकारी असतील प्रमुख वरिष्ठ त्यांनी विचार करावा असं वाटतं. हो 100% विचार करायला पाहिजे. मुळात तुम्ही अकोले तालुक्यात, संगमनेर तालुका आज एवढा मोठा तालुका आहे, कुठले विकास कामं केली इथं? आणि मुळात म्हणजे ती इकडं आलेलेच नाही आहे. जे पक्षश्रेष्ठी जे ठरवणारे कॅन्डिडेट त्यांनी इकडे येऊन सर्वे करायला पाहिजे का या आपल्या खासदारांनी काय कामं केली, काय अवस्था आहे अकोले तालुक्याची, त्याच्यावर मग कॅन्डिडेट ठरवायचं. भाऊसाहेब वागचौरे यांना कौल राहील आमचा. कारण काय? पण त्यांनी म्हणजे मागच्या वेळेस ते आले होते तर त्यांनी कामं पण भरपूर प्रमाणात केलेले आणि सर्वसामान्यांचे गाठी भेटी पण घेतात. तसं लोखंडे आल्यापासून काही त्यांनी म्हणजे आम्ही त्यांना बघितलेलंच नाही. कोथरूडमध्ये आले किंवा एक कोणता तरी रस्ता होता तेवढ्या याच्यासाठी आले, नारळ फोडून गेले. बाकी कोणत्याही कामात हेच नाही त्यांचं, म्हणजे योगदानच नाही. त्याच्यामुळं आम्ही भाऊसाहेब वागचौरेंना कौल देण्याचं ठरवलेलं आहे यावेळेस. फक्त फायनलच करून टाकले? हो फायनलच. सर्वसामान्य जनतेसाठी जर नसेल हे करीत तर उपयोग नाही त्यांचा. आम्हाला भाऊसाहेब वागचौरेंनाच कौल द्यायचं यावेळेस असं आम्ही ठरवलेलं कोथरूडकरांनी. आता ते बबन गोलपांचे देखील नाव चर्चेत येतंय. भाऊसाहेब वागचौरे तर आईच फायनल झालेले उमेदवार आहेत. आता लोखंड्यांचा पत्ता कट होतं की काय होतं हे अजून काही दिवसात समजेलच. पण नंतर काही बबन नाना घोलप जर पुढे आले तर काही टक्कर मोठी होईल वाटतं? नाही होणार. वन साईड भाऊसाहेब वागचौरेची होती. बबनराव घोलप येऊ नाही तर कोणी येऊ नाही होणार. फायनलच करून टाकली. फायनलच. काय तिकडे तिकडे जाऊ आपण पहिले इकडं. बोला. भाऊसाहेब वागचौरे जाणार कारण त्यांनी गावाचा खूप विकास केलेला आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे. भाऊसाहेब वागचौरेंनी काय कामं केलीत ते सांगा मला. आता सभा मंडप वगैरे बनवलेला आहे आणि रस्त्याचे कामं वगैरे, गावचा विकास त्यांनी हाती घेतलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते करतात. त्याच्यामुळे आम्ही ठाम त्यांच्या साईडनी निर्णय घेतला. 10 वर्षापूर्वी त्यांनी जे विकास कामं केले 10 वर्षापूर्वी ते आज तुम्ही म्हणतात का खूप विकास कामं झालीत, मग या 10 वर्षामध्ये मग काहीच कामं नाही झालीत का? नाही झालेलं ना, आमच्या इथं काहीच नाही झालेलं. बरं, म्हणजे या 10 वर्षात काहीच कामं नाही झाली, त्याच्या 10 वर्षापूर्वी भाऊसाहेब वागचौरेंच्या काळात खूप कामं झाली असं म्हणणं आहे. बोला.
युवक म्हणून बोला. भाऊसाहेब वागचौरेच राहतील यावेळेस पण सगळ्या, कारण लोखंडे साहेब पण चांगले, पण आमच्या ह्या अकोला तालुक्यामध्ये गरीब लोकांबरोबर सगळ्या ज्या सुखदुःखामध्ये कायम भाऊसाहेब वागचौरे आलेले, त्याच्यामुळं सगळ्यांचं कौल त्यांनाच राहील असं फायनल करून टाकले. मागच्या वेळेला ते भाऊसाहेब वागचौरे उभेच होते, मग त्यांना का पाडलं? नाही, ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस, आता हे अपक्षमधून होते. अपक्षमधून होते, आता शिवसेनेमधून येतील निवडून. त्याच्यामध्ये निवडून येतील. हो हो, 100%. काय भाऊसाहेब वागचौरे समस्या काय? समस्या काय, लोखंडे निवडून आले, आमच्याकडे कधी आले नाही, त्यांची ओळख पण नाही आमच्याशी, कशी काय आहे ते कोतुळमध्ये फक्त एकदाच आले, निवडून दिलं म्हणजे मग त्यांनी कामं करायला पाहिजे ना, थोडेसे जनते कामं करायला पाहिजे होती. तुम्ही सभा मंडप द्यायचे, लोकांचे काय समस्या आहे ते जाणून घ्यायच्या, ते मतं दिले म्हणजे असं नाही ना, म्हणजे निवडून आले म्हणजे त्यांनी परत आपल्याकडे बघायचंच नाही, असं थोडी. त्यांना जेव्हा गरज असते तेव्हा ते तुमच्या दारात येत असतात, हात जोडत असतात. मग तुम्हाला जेव्हा गरज आहे तुम्ही त्यांच्या दारात का जात नाही? आपण काय ते मत आपल्याला इथं आपण मत दिलं, आपण त्यांच्या दारात कशासाठी जायचं? त्यांना गरज होती म्हणून ते तुमच्याकडे आले. मग आता 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 गरज दाखवू ना, आपली गरज काय आहे कशी, आता कळलं ना त्यांना, आता हा दाखवून देऊ गरज काय राहते ती. शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? शेतकऱ्यांचं काय, शेतकऱ्यांना तर वालीच नाही कुणी, शेतकरी नाराज आहे. भाऊसाहेब वागचौरे बाजार नाहीये प्रत्येक गोष्टीला, कंटाळलेला शेतकरी. तुमचे काही कोतुळकर तर म्हणतात मोदींना निवडून द्यायचं आणि आम्ही लोखंडेच निवडून देणार. नाही म्हणतात, आता जे प्रत्येक पक्षाप्रमाणे काम करत असतील कोण, नाही का, पण शेतकरी नाराज आहे पूर्णपणे, म्हणजे पूर्ण राज्याचा शेतकरी नाराज आहे, त्यामुळे थोडं सत्ता बदल व्हायला पाहिजे असं वाटतं मला. लामटे पिचडांनी ठरवले लोखंडेंना निवडून आणायचं. नाही, असं नाही होणार. त्यांनी ठरवलं म्हणजे जनता ठरवणार, ते कोण ठरवणारी? बरोबर आहे का नाही? जनता त्यांनी तर सांगितलं डायरेक्ट, आता आम्ही दोघं सांगून काय उपयोगी, जनता आहे ना, जनता ठरवेल काय करायचं आता ते. बोला. प्रशासकीय कामांचा वागचौरेंना चांगला अनुभव आहे आणि त्यांनी चांगल्यापैकी मागचे प्रश्न हाताळलेले आहेत, त्यामुळं सगळ्यांच्या मनात भाऊसाहेब वागचौरेंविषयीच आपुलकीची भावना आहे. आणि लोकसभेचे इलेक्शन हे वेगळे आहेत आणि विधानसभेचे इलेक्शन हे वेगळे आहेत, त्यामुळं पूर्ण मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर भाऊसाहेब वागचौरे हेच सगळ्यांच्या मनात आहेत, म्हणजे प्रचार केला नाही तरीही. आणि म्हणजे लोखंडे साहेबांचा परिसराच्या विकासामध्ये फारसा काही हातभार लागलेला नाही आहे, असा आमचा अनुभव आहे. 10 वर्ष झाले आम्ही पण बघतो आहे. आणि देशाचं राजकारण हे वेगळं आहे आणि स्थानिक राजकारण हे वेगळं आहे. भाऊसाहेब वागचौरेंचा अनुभव हा तळागाळातून तर चांगल्या, म्हणजे आपण दिल्लीमध्ये पण बघितलं असेल, त्यांनी चांगल्यापैकी आपले प्रश्न हाताळलेले आहेत, त्यामुळं मग साहजिकच आमचा कल त्यांच्याकडे जास्त आहे. म्हणजे कोतुळकरांनी बरंचसं ठरवलं असं दिसतं, सगळ्यांनी म्हणजे ठरवलंच म्हणायचं फायनल, आता नादच करायचं नाही. चला आता जाऊया पुढच्या चौकामध्ये, तिथं काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलूया. आता आपण ह्या कोतुळच्या चौकामध्ये आलेलो आहे आणि अनेक ग्रामस्थ आजूबाजूच्या गावांचे या ठिकाणी जमत असतात, काही स्थानिक देखील या ठिकाणी आहेत. आणि शंकर गोलप हे नाव तर सगळ्यांनाच माहिती आहे कोतुळकरांना. काय शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे, आता काय? आता भाऊसाहेब वागचौरे परत मध्ये त्यांना गॅप पडला आणि त्याच्यामुळे खासदार कोण हेच जनतेला कळलं नाही, त्याच्यामुळे भाऊसाहेब वागचौरे पुन्हा भाऊसाहेब वागचौरे आता दुसऱ्यांदा. हा, दुसऱ्यांदा. 10 वर्षात काय कामं झालीत लोखंडेंची? इथं 9 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये त्यांनी 10 रुपयाचा कोतुळमध्ये निधी नाही त्यांचा. असं कसं होईल? दिला असेल काहीतरी? नाही, शेवट त्यांनी काहीतरी पाईप दिले होते, ते बी म्हटले, ते बी पडून गेले, म्हणजे काहीच काम नाही राहिलं त्यांचं. अजून काहीच नाही, कामच नाही इथं त्यांचं, 1 रुपयाचं काम नाही. कोतुळमध्ये 1 रुपयाचं काम. पाईप दिले म्हणतात ते चिमटून. अहो, ते दुसऱ्याचे उरलेले कुठले तरी त्यांनी कोतुळश्वरी 1 लॅम्प का काहीतरी दिला होता, तो बी पडून गेला, म्हणजे त्यांचं काम राहिलं. 1 लॅम्प दिला होता त्यांनी. ही जबाबदारी आपली ना स्थानिकांची? नाही ना, पण त्यांनी जर ठेकेदार जर तसे ठेवले असेल तर काय करणार? अच्छा, म्हणजे त्यांच्या चुकीमुळे. हा, बाकी काय अजून काय समस्या आहेत? अजून काय समस्या भरपूर राहिलेल्या आहे अजून, पण जर खासदारच इथं आले नाही तर ते त्यांच्या पुढं मांडायला वेळच नाही त्यांना आमच्याकडे यायला. त्याच्यामुळं आम्ही सरळ भाऊसाहेब वागचौरे यांना मतदान करणार आहे. मी स्वतः बीजेपीचं काम करतो तरी पण सांगतो तुम्हाला भाऊसाहेब वागचौऱ्यांना मतदान करणार आहे. बरं, आता मला अजून एक सांगा, त्यांना ज्या वेळेला मतदानाची गरज असते त्यावेळेला ते तुमच्या दारात येतात, पाया पडतात, मतदान मागतात. तुम्हाला ज्या वेळेला गरज आहे तुम्ही का त्यांच्या दारात गेले नाही? आम्ही गेलो, त्यांच्या मागं बी हिंडलो, कॅनलनी त्यांच्या मागं फिरलो आणि निवेदन दिलं त्यांना, पण त्याच्यावर काही त्यांनी कारवाई केली नाही.
म्हणून तुम्ही नाराज आहे? हा नाराज, 100% नाराज. व्यक्तिगत नाराज की पूर्ण गावच नाराज? नाही, पूर्ण गावच नाराज. तुम्हाला सांगतो इकडून आमच्या इकडून 99.9% मतदान आहे भाऊसाहेब वागचौऱ्यांना होणार. आता बबन गोलपांचे देखील नाव चर्चेमध्ये येतंय. नाही, बबन गोलप तरी पण ते अजून इकडे कधी संपर्कात नाही ना, त्याच्यामुळे भाऊसाहेब वागचौरेच. काय इकडे बोला, कारण काय? कारण आजपर्यंत जेवढे खासदार झाले ना ते इकडं माहीतच नाही कोणाला, जनतेला खासदार कसा राहतो. भाऊसाहेब वागचौरे 5च वर्ष खासदार होते. प्रत्येक गावागावात फिरलेले होते. प्रत्येक गावागावात त्यांनी काही कवयनं काम केलेलं आहे. बाकी काही 10 वर्षात काहीच नाही. काहीच नाही. 10 वर्षात नाही. इथून मागे आम्हाला माहीतच नाही खासदार कोण आहे काय. केंद्राची योजना आम्हाला काही घेणं नाही. आम्हाला माणूस इथं कोण येतो त्याला किंमत आहे. भाऊसाहेब वागचौरे आमच्या इकडं बारीक बारीक गावा वाड्या वस्त्यांमध्ये कुठं मंदिरांची कुठं कायची कवयनं त्यांनी कामं केलेली. बाकीचं आजपर्यंत आम्हाला पक्षांची घेणं नाही, कायशीच घेणं नाही. जो माणूस इथपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही त्याला मतदान करणार. आम्हाला बाकी माहीत नाही. काही तुमचे कोथरूडचे नागरिक म्हणतात मोदी साहेबांना वर बसवायचे, त्याच्यामुळे खाली कोणता चेहरा असू द्या निवडूनच जायचं. यावर काय? जे नागरिक म्हणतील ते करतील ना मतदान. आता इथं काय कोणाला बंधन आहे का मतदान करायला? नाही करायला. आम्हाला नाही करायचं मतदान, आम्ही करणार नाही. जो माणूस इथं काम करणार आहे स्थानिक पातळीवर त्याला मतदान करणार आम्ही. ठरवलंय तुम्ही मनातून? हो, त्याच्यात काय ठरवायचं? जो माणूस आतापर्यंत आमच्या इथं 50 वेळा 100 वेळा येऊन गेला त्याला मतदान करणार आम्ही. बोला. भाऊसाहेब लोखंडे, ते सदाशिव लोखंडेंचे होईल. केंद्राचा विचार करता, मोदी साहेबांच्या कामाचं हे पाहता, केंद्र शासनाच्या जी काही योजना आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला इथूनच माणूस असा द्यावा लागेल की तो पोच करेल. त्यामुळं जो काही भाजप किंवा आपण म्हणू लोखंडे साहेबांना हे करून द्यायला पाहिजे आणि इथं ते चालेल असं अपेक्षा आहे. तुमचं काय म्हणणे? काहीच समस्या नाही राहिली, विकास प्रचंड झालाय, अडचणीच नाही राहिल्या. नाही, आम्हाला काय आमचा विकास हे दिसतोय सगळ्या गावाला. ठीक, बोला. भाऊसाहेब लोखंडे अकोले तालुक्यात आले किती वाजता, किती वेळा? सदाशिव लोखंडे, सॉरी, सदाशिव लोखंडे आले किती वाजता, किती वेळा आले, काय केलं? इथं आम्ही हा बोर्ड लावलाय तेव्हाच इंस्टाग्राम रील्स आहे. त्याला कॉलेजच्या पोरांनी प्रश्न विचारले होते, मराठा आरक्षणासंबंधात तुमची भूमिका जाहीर करा, बरोबर का नाही? तेव्हा त्यांनी जाहीर केली का आमची जाहीर भूमिका आहे, पाठिंबा आहे. त्यानंतर मग तुम्ही अर्ज भरलाय, कुठून भरलाय? त्या पक्षात कोण भरलाय, बरोबर का नाही? मी बस भाजपचा कार्यकर्ता आहे, 100% कार्यकर्ता आहे, पण कामच तसे दिसत नाही. आणि लामटे साहेब राष्ट्रवादीचे असून सुद्धा पण त्यांनी जे कामं केलेत ते आम्हाला दिसत आहेत. जनता काय एवढी दूधखुळी नाही आहे. जनता दूधखुळी नाही आहे तर मग जनतेला कळत आहे. आज भाऊसाहेब वागचौरे आधी काँग्रेसमध्ये होते, भाऊसाहेब वागचौरे आधी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी जे कामं केली ते निदान महिन्यातून तरी एकदा येत होते. कोथरूडला तरी येत होते, अकोले तालुक्यात येत होते, संगमनेरमध्ये येत होते. लोखंडे साहेब किती वेळा आले? आलेच नाहीत. ही नाराजी लोकांमध्ये आहे आणि म्हणून नाही. भाजपचे आम्ही 100% कार्यकर्ते, 100%. नेत्यांच्या विरोधामध्ये काम करणार नाही करणार. का बरं करायचं? पण तुम्ही माणूस चुकीचा दिलाय. अच्छा, माणूस चुकीचा दिलाय. त्यांच्या जागी जर बबन गोलप आले तर चाललं असतं ना. नवीन चेहरा द्या ना तुम्ही. अच्छा, नवीन चेहरा जर दिला तर चालू शकतं, चांगलं चालू शकतं ना. काय अडचण होती? वकील साहेब बोला, या पुढं. काय जनमत काय कोथरूडकरांचं? अरे जनमत आहे भाऊसाहेब लोक आपल्या सदाशिव लोखंडाच्या विरोधात जनमत 100% विरोध आहे. कधी आले नाही, गेले नाही. 10 वर्षात कोणती विकासाची गंगतीच नाही. आणि फेकून इथं देशामध्ये फेकोगिरी केली, निस्ती फुकी. आमच्या सोयाबीनचे बाजार 50-55 पार आणले, 42-43 लाख रुपयाचं नुकसान केलं. या जबाबदार कोण? आणि 50 खोके घेऊन सगळे गायब झाले. हे सदाशिव लोखंडांनी 50 खोकेले ना त्याला हुसकावला. आता इथंही हुसकावण्याच्या विचारात जनता आहे. त्याच्यामुळं यांचं अवतार संपलेले. सगळं हा जे सगळं टरबूज बाहेर निघणार आहे, टरबूजाचं. आणि भाऊसाहेब वागचौरे प्रचंड मतं निवडून येणार आहे. कारण आतापर्यंत 10 वर्षापूर्वी ते खासदार होते. 10 वर्षापूर्वी नाशिकला हा मतदारसंघ जोडलेला होता. त्यानंतर हा मतदारसंघ कोपरगावला जोडला. आणि खासदार काय असतो हे भाऊसाहेब वागचौरेंनी पारदर्शक दाखवलं. परंतु त्यांनी पक्ष बदलला, त्यांचाही राष्ट्रीय कार्यक्रम लोकांनी केला. आणि यांनी आता पक्ष बदललेला आहे सदाशिव लोखंडेंनी. आणि याचा राष्ट्रीय कार्यक्रम असा होणार आहे का तो डिपॉझिटच्या जवळ जाऊन डिपॉझिट जप्त होणार आहे. आणि ही दाढी आहे ना, ही आउट होणार आहे. पार जाणार आहे दिल्लीत. हे आलेलं पार्सल आहे ना तिकडचं कर्ज जामखेडचं, हे आता तिकडंच फेकून मुंबईला 3 बार चालवायला पाठवायचं आहे. चेंबूरला याचे 3 बार आहे दारूचे, तिकडंच पाठवायचे. त्याला पैसे गोळा करायला इथं काही काम नाही जनतेचं. 370 100% भाजपचे येणार.
किती येणार? 370-100% भाजपची येणार. पण शिर्डीची लोकसभा भाजपची येणार नाही जर लोखंडे असतील तर. काय युवक म्हणून काय समस्या आहेत? रोजंदारीचा असेल काय असेल बोला. उमेदवार कोणी असो मोदींच्या नावावर निवडून येते. मोदींच्या नावावरती निवडून उमेदवार कोणी असो. आपले कोण खासदार होते यापूर्वी? सदाशिव लोखंडे. आणि त्यांच्या अगोदर भाऊसाहेब वागचौरे. तर भाऊसाहेब वागचौरे 5 वर्ष होतं, सदाशिव लोखंडे 10 वर्ष होते. दोघांच्या तुलनेमध्ये कुणी जास्त कामं केली? नाही ते कामाचं नाही काय माहिती, पण मोदींच्या नावावर निवडून येते. मोदींच्या नावावरती निवडून येते. म्हणजे इथला खासदार कसा असू दे त्याची काय घेणं जनतेला नाही, पण मोदींसाठी हा खासदार निवडून जाईल. हा, देशभरात बरेच कामं चालले मोदींचे. मोदी नेतृत्व जगाला मान्य. या ठिकाणी अजून काही ग्रामस्थ आहेत, ते काही बोलतात का त्यांच्याशी देखील थोडक्यात संवाद साधण्याचा प्रयत्न करूया चालता बोलतामध्ये. बरं, काय सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, स्थानिकांच्या समस्या, काय खासदार कोण होतं, यापूर्वीचं काय झालंय, सध्याची परिस्थिती राजकारणाची काय काय वाटतं कोथरूडकरांना? आता कोथरूडकरांच्या वतीनं मी असं सांगू इच्छितो, ही निवडणूक सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वागचौरे यांची नसून ती देशाचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्र मोदी यांची आहे. विरोधकांकडे उमेदवारच तेवढे उभे करायला नाही आहेत. 150-200 उमेदवार उभे करायचे आणि पंतप्रधान व्हायला निघायचं. या कोथरूडमध्ये तुम्ही जर आता या स्टँडपासून इथपर्यंत आले तर सगळं देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखालील एकनाथ शिंदेच्या सरकारने ही सगळी चेहरा मोहरा बदलवण्याचं काम केलं आहे. या तालुक्यामध्ये जनता सुज्ञ आहे. ती भाऊसाहेब वागचौरे आणि सदाशिव लोखंडे यांच्याकडे न बघता देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून मतदान करणार आहे. आणि ह्यावेळेस भारतीय नरेंद्र मोदींचं सरकार हे 400 पार करणार आहे. 400 पार करणार आहे. काही समस्या काय आहेत? नाही, समस्या जरी ह्या समस्या दैनंदिन समस्या ह्या चालू असतात. पहिलं प्राधान्य आपण राष्ट्राला दिलं पाहिजे. आपण बघतो जगामध्ये पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, हे लोक भुके कंगाल झाले. सुरक्षा नसेल, तुमच्याकडं विश्वासार्हता नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. नरेंद्र मोदी हे देशाचं उज्ज्वल भवितव्य आहे. नरेंद्र मोदींच्या गॅरंटी या लोकांना मान्य आहेत. त्यामुळे सदाशिव लोखंडे हे नरेंद्र मोदींच्या लाटेमध्ये प्रचंड बहुमताने या मतदारसंघामध्ये निवडून येणार आहेत. सदाशिव लोखंडेंनी या मतदारसंघामध्ये निळवंडे कॅनलचा अतिशय चांगला असा प्रकल्प राबवलेला आहे. दुष्काळी भागामध्ये सदाशिव लोखंडेंच्या लोकांनी बैलगाडीमध्ये गावाच्या गावांनी मिरवणुका काढल्या. कोथरूडमध्ये म्हणाल तर आपण या नाक्याच्या समोर जो हा रस्ता अनेक वर्षापासून रखडलेला रस्ता होता, पायी चालायसारखा 4-4 फुटाचे खड्डे पडले होते. तो PMJSYमध्ये हा रस्ता 9 कोटीचा चालू झालेला आहे. तसेच जलजीवन हे जे आपण समोर पाईप बघतो, हे जलजीवन मिशन हे मोदींचं स्वप्न या तालुक्यामध्ये सदाशिव लोखंडेंच्या रूपानं हे पूर्णत्वाकडे वाटचाल करतोय. दादा, काय तुम्ही एकदम शांततेत ऐकतायत, काय प्रतिक्रिया आहे कशाबद्दल? आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे, याचे काय ऐकतोय आपण दैनंदिन, काय युवक म्हणून काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, युवक म्हणून मी नेहमी राष्ट्राचं हित पुढं ठेवतो. हे इथं जे बोलतात तसं काही नाही आहे. आज सामान्य माणूस एकदम सुरक्षित आहे. एक काळ होता का बस स्टँडपाशी बी एक बोर्ड लावलेला असायचा का अनोळखीला वस्तूला हात लावू नका, इथं काही असू शकते. ती परिस्थिती आता भारतामध्ये नाही आहे. मला वाटतं जे जातीय दंगली असो, बॉम्बस्फोट होणं असो, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आज आपली 22,500 ट्रिलियनची अर्थव्यवस्था झालेली आहे. 7.5% आपला GDP ग्रोथ झालेला आहे. आकडेवारी कधी खोटं बोलत नाही. तर ह्या आकडेवारीनुसार जर रोजगार उपलब्ध झाला नसता तर आपली GDP ग्रोथ एवढी झाली नसती. त्यावेळेस हे लोकांना इथं फक्त भ्रमित केलं जातं. आता हे 10व्याला आणि 13व्याला खासदार आलं म्हणजे खूप मोठा किंवा खूप चांगला खासदार असं काही होत नसतं. नेहमी नेशन फर्स्ट, राष्ट्र हे प्रथमच असतं. इथं रस्ता केला काय, आसाममध्ये रस्ता केला काय, हे आपल्या देशात रस्ता, देश पुढं जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष न देता राष्ट्रीय आणि विकासात्मक दूरदृष्टी ठेवली. जर आपली आज फॉरेन पॉलिसी पाहिली, विदेश नीती जर पाहिली तर अमेरिकेपेक्षाही आपली फॉरेन पॉलिसी स्टेबल आहे. हे जे म्हणतात पेट्रोल आणि डिझेल, तर माझं तर असं म्हणणं आहे युक्रेन आणि कोरोना युद्धाच्या याच्यानंतर जगाच्या दृष्टीने
पेट्रोल आणि डिझेलचे जगाच्या दृष्टीने पेट्रोल आणि डिझेल भारतामध्ये स्वस्त आहे, कारण आपण ही दोन्हीकडून आयात करतो. ज्याला विदेश नीती कळती त्याला हे कळू शकतं. त्याच्यामुळं मी इथं उमेदवार कोण आहे त्याच्याशी मला काही मतलब नाही. मला जो आपलं राष्ट्र, आपली संस्कृती आणि आपला जो संस्कृतीची विरासत याच्या गुलामगिरीत गेली ती तो जो पुढं घेऊन जातोय त्याला मी पुढं नेणार आहे. म्हणजे ही प्रतिक्रिया आहेत जे कोथरूडमध्ये जे काही नागरिक आहेत. कोणाला बोलायचं अजून? बोलायचं कोणाला? बोलायचं का? या सर्वांच्या प्रतिक्रिया आपण आता चालता बोलता बोलायचं तुम्हाला चालता बोलता सर्वांच्या प्रतिक्रिया आपण समजून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढच्या गावामध्ये चालता बोलता जाणार आहोत आणि तिथल्या देखील मतदारांशी, शेतकऱ्यांशी, सर्वसामान्यांशी, कष्टकऱ्यांशी संवाद आपण त्या ठिकाणी साधणार आहोत. थांबूया इथेच.